आषाढी एकादशी निमित्त काल भाविकांनी उपवास केल्यानंतर जळगाव शहरामध्ये दुसऱ्या दिवशी या ठिकाणी वरणबट्टी घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। खानदेशाचं आवडतं या ठिकाणी हे खाद्य असून या ठिकाणी वरणबट्टी खाऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपवास हा सोडण्यात येत असतो। आपण बघू शकतात की काल रात्रीपासूनच या ठिकाणी ग्राहकांनी वरणबट्टी वांग्याची भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी बघावयास मिळत आहे। 100 रुपयाच्या पार्सलमध्ये जवळपास 3 लोक या ठिकाणी हे जेवण करीत असतात आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी निमित्त उपवास हा सोडण्यात येत असतो। मात्र सकाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी बघावयास मिळत आहे। देशभरामध्ये आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी भाविकांनी काल उपवास केला होता, मात्र दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्यात येत असतो। आमच्यासोबत काही या ठिकाणी ग्राहक आहेत, ते या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेत। काका, काय सांगणार? खानदेशाचं हे आवडतं खाद्य आहे वरणबट्टी वांग्याची भाजी, ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाली, काय सांगाल? ते खानदेश स्पेशल आहे म्हणून सर्वांची चॉईस आहे। लाल वांग्याची भाजी आणि गंगाफळाची भाजी, कढी वगैरे, बट्टी वगैरे। आपण तर थैली घेऊन आलात या ठिकाणी? हा ना, मग 3 पार्सल न्यायचे। अच्छा काका, घरी बनवण्यापेक्षा हे सोयीस्कर जातं का? बिलकुल सोयीस्कर आहे, कम्फर्टेबल आहे लेडीज साठी। एका पार्सल मध्ये किती लोक जेवतात? माझ्या मते 2 ते 3 पोट भरून। नक्कीच या ठिकाणी घरी बनवण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी पार्सल घेतलंय। आपल्यासोबत आणखी काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काका, काय सांगणार? आषाढी एकादशी निमित्त उपवास पकडला जातो, मात्र दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्यात येत असतो। वरणबट्टी घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। सर, आषाढी एकादशी ज्या वेळी उपवास असतो ना मोठा, त्याच्यानंतर इथे खूप गर्दी असते। मी नेहमीच इथून वरणबट्टी वांग्याची भाजी किंवा गंगाफळाची भाजी, गुळाचा शिरा खूप चांगल्या पद्धतीनं एका प्लेटमध्ये 2 लोक जेवण करतात, फुल जेवण करून राहतात। परवडतं घ्यायला घरी खूपच करण्यापेक्षा? परवडतं। आणि महिला मंडळाला तर खूपच चांगलं वाटतं की बा उपवास झाल्यानंतर आराम वाटतो दुसऱ्या दिवशी। नक्कीच या ठिकाणी विचार केला तर घरी बनवण्यापेक्षा पार्सल घेतलेलं कधीही योग्य असल्याच्या भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या आहे। आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपवास केला होता, मात्र आज वरणबट्टीचं पार्सल घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र सकाळपासूनच विविध या ठिकाणी वरणबट्टी सेंटरवर दिसत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।